पाटील राम राम. राम. नाव काय सांगता येईल का आपलं? भाऊसाहेब पंढरीनाथ पंडित, हां. राहणार मालखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आजची तारीख 30/6/2026. 30/6/2026. बरं, तुम्ही व्हायरोकिंग फवारले किती दिवस झाले? व्हायरोकिंग फवारून 4-5 दिवस. तरी एक 5 दिवस झाले सर. 5 दिवस झाले. तर तुम्हाला काय बदल वाटतं? हे फिरेल झाडं होती ती क्लिअर झाली. किरेल झाडं क्लिअर झाली. क्लिअर झाले असं वाटतंय का? आणि हे बघा, मी तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर एक गोष्ट बोललो की खोटं नका बोलू. कारण ज्यावेळेस आपण खोटं बोलतो ना, तर आपल्यामुळे ना बाजूचे शेतकरी फसताय. तुमच्या माल खेड्यामध्ये गेल्या वर्षी भरपूर शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेले आहेत आणि मला वाटतं तुमची ह्याच अद्रक होती मागच्या वर्षीला, बरोबर? मी तुमची अद्रक बघायला आलेलो, पण तुम्ही यावर्षी मिरचीवरती औषध आणलंय. बरं, त्याच्या तुमचं व्हायरसवरती तुम्हाला परिणाम दिसतोय, बरोबर? पण बाकी काही अजून तुम्हाला बदल वाटतो का? म्हणजे शेंडा दुसरा नवटा फॉल्ट आणला. म्हणजे शेंडा चांगला येऊ लागला थोडक्यात, आहे की नाही? शेंडा चांगला येऊ लागला म्हणजे तुमच्या मिरचीमध्ये बऱ्यापैकी ग्रोथ होऊ लागली. शेतकरी मित्रांनो, हे आपल्यासाठी नवीन आहेत आणि मला वाटतं काळे पाटलांनीच त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मिरचीवरती व्हायरस आलाय. आमचे मित्र काळे पाटील यांनीच त्यांना सांगितलं होतं आणि त्यांच्या औषधातून त्यांनी त्यांना औषध दिलं. हे बरोबर? म्हणजे तुमचा कुठलाही विश्वास नसताना काळे पाटलांनी तुम्हाला सांगितलं की बाबा त्यांचं औषध घ्या व्हायरोकिंग आणि मिरचीवरती फवारा, आणि तुम्ही त्यांनी सांगितलं म्हणून ते फवारलं, बरोबर? त्यांनी त्यांच्या औषधातून काढून शेतकरी मित्रांनो बघा, ते शेतकरी आहेत काळे पाटील, ते 2 वर्षापासून आपल्याकडून मिरची व्हायरससाठी औषध घेतात आणि त्यांनी त्यांचे हे मित्र असल्यामुळे त्यांना सांगितलं की बाबा रे, एक वेळेस माझ्याकडून या दुकानातून न आणता एक वेळेस फवारून बघा, तुम्हाला काही फरक दिसतो का, काही फरक जाणवतो का? आणि त्यांना चांगल्यापैकी फरक दिसतोय असं ते म्हणाले. मी नाही सांगत, मी त्यांना त्याच्या अगोदर तुम्हाला हेच बोललो ना की खोटं बोलू नका. नाही, खोटं बोलत. काळे पाटील पण तुम्हाला काय बोलले, खोटं नका सांगू. तुम्हाला जर रिझल्ट असतील तरच हो म्हणा, रिझल्ट आहे ना साहेब, बरोबर आहे की नाही? नसतील तर तुम्ही नाही सांगा, असंच त्यांनी पण तुम्हाला सांगितलं. आणि मी काळे पाटलाला माहिती आहे की मी खोटं बोलू देत नाही, का तर आपल्यामुळं बाकीचे शेतकरी फसायला, बरोबर आहे की नाही? शेतकरी मित्रांनो, माझं हेच टार्गेट आहे की माझ्यामुळं दुसरे शेतकरी फसायला नको, त्या औषधासाठी नको फसायला. कारण तुमच्या 2 रुपयासाठी मी जर 4 लोकांना फसवत असेल तर त्यांचा चुकीचा आशीर्वाद मला नको आहे, मला ते पैसे पण नको आहे. मी काळे पाटलांना माहिती आहे, मला त्या पैशाचं जास्त हे नाही आहे. पैसे मिळतील हा विषय नाही. तुम्ही समाधानी असले तर आम्हाला पैसे नक्कीच मिळतील, पण अगोदर तुम्हाला समाधानी करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठीच माझे खास करून प्रयत्न आहे. मी बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट सांगत आलो की मी पैशासाठी पळत नाही आणि मी चांगल्या प्लॉटवर जातच नाही. मी काळे पाटलांसोबत व्हिडिओ काढला, त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. आणि बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणीही दिसणार नाही की खराब प्लॉटवरती जाऊन सनी व्हिडिओ बनवून त्या प्लॉटला चांगलं करणार आहे. चांगल्या प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ सगळेच बनवतात, पण खराब प्लॉटवरती जाऊन त्या शेतकऱ्याला समाधानी करून व्हिडिओ बनवणं आतापर्यंत तुम्ही कधीही बघितलं नसेल. खास करून मिरचीच्या व्हायरससाठी आणि अद्रकीच्या सडसाठी कोणीही तुमच्याकडे आलं नसेल की आम्ही व्हायरस क्लिअर करून देतो. आजपर्यंत बोललं तुम्हाला काळे पाटील? तुम्हाला बोललं कोणी? बोललं नाही, बरोबर? आणि तुम्हाला आमचा अनुभव आहे 2 वर्षापासून की आम्ही व्हायरस थांबवतो. कारण तुम्ही पहिले शेतकरी नाही आपले व्हायरससाठी, म्हणजे तुम्ही याच्यापूर्वी आपल्याकडून व्हायरससाठी औषधी आणले. मागच्या वर्षी तुमच्या 2-3 स्प्रे झाले व्हायरसवर, बरोबर आहे की व्हायरोकिंगचे. आणि शेतकरी मित्रांनो, मी लुटायसाठी येत नाही. मला लुटायचं असेल ना तर मी याच्यापेक्षा चांगले चॉकलेट देऊ शकतो. मी खराब प्लॉटवर येणार नाही. माझ्याकडे चांगले पण प्लॉटचे औषध आहेत. आता तुम्ही अद्रकीला ॲग्रिटोन सोडलं होतं आपण, तुम्हाला माहिती आहे अद्रकीला ज्यावेळेस ॲग्रिटोन सोडलं तर चांगली ग्रोथ झाली होती. इतर औषधांच्या तुलनेत आपल्या ॲग्रिटोननं चांगल्यापैकी तुम्हाला फरक जाणवला होता. त्यामुळं सांगतो शेतकरी मित्रांनो, मला जर करायचं आहे तर मी काहीही करू शकतो, पण मला तसं करायचं नाही आहे. शेतकऱ्यांची मिरची खराब होऊ लागली, मिरचीला चांगल्यापैकी दर मिळणार आहेत आणि ती व्हायला नको याच्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ते प्रयत्न करत असताना 2 रुपये जर मी कमवत असेल तर त्याला काही वाव नाही, बरोबर आहे की नाही? मी काही मोठा संत नाही किंवा कोणी महाराज नाही आहे की फुकट फिरायला, बरोबर? पण मला त्यातून जर कदाचित तुम्ही समाधानी होत असताना 2 रुपये मिळत असतील तर काही वाईट नाही. शेतकरी मित्रांनो थांबतो, आमच्या शेतकरी मित्रांनाही बोलता येत नाही, थांबतो.